नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार असा पेरूचा ज्यूस कसा करायचा ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मध्यम आकाराची 3 पेरू घेतलेले आहेत आणि ते अतिशय गोड आहेत। तर स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। आता याच्यावरचे साल काढून घ्यायचे। साल काढल्यानंतर याच्या मी फोडी केलेल्या आहेत आणि त्याच्या ज्या बिया आहेत त्या बिया काढण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे। मिक्सर जार मध्ये आता या फोडी घालायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे। त्यानंतर इथे मी काळा मीठ सुद्धा वापरलेला आहे। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार साखरेचा वापर करायचा आहे। साखर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थंडगार पाण्याचा वापर करायचा आहे। इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे। जवळजवळ अर्धा ग्लास इथे मी सुरुवातीला पाणी घालत आहे। त्याच्यानंतर मिक्सर मधून काढल्यानंतर तुम्हाला ज्या क्वांटिटी मध्ये घालायचे त्या क्वांटिटी मध्ये तुम्ही पाणी घालू शकता। आता इथे मी गाळणीने गाळून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त थंडगार असं आपलं पेरूचं ज्यूस तयार आहे। खूप हेल्दी आहे। तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपी विषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉइन करा।